महामुकाबला. तर नाणेफेकी सुद्धा केली गेली. डिस्ट्रॉयर संघ तर धन्यवाद DJHM. 2 मिनिटं थांबवायचं आहे. तर या ठिकाणी गाडीची चावी त्या ठिकाणी सापडली गेली आहे. कोणत्या खेळाडूची असेल तर त्यांनी घेऊन जायचे आहे. या ठिकाणी जमा केली आहे. तर पंच आपण बघतोय त्या ठिकाणी मेगा फायनलला सुरुवात होणार आहे. नौकार प्रीमियर लीग 2023 चा मेगा फायनलचा सामना. एक साइडला बघतोय नौकार वॉरियर्स तर दुसऱ्या साइडला नौकार डिस्ट्रॉयर संघ. तर स्ट्राइक एंडला बघतोय सुफियान. आजच्या दिवसात ज्याने अप्रतिम फलंदाजी केली आहे तोच आपण स्ट्राइक एंडला बघतोय. तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर विकी. पहिल्या चेंडूवर सन्मान दिला जातोय चेंडूला. मात्र चेंडू निर्धाव जातोय. 4 षटकांचा सामना आपण बघतोय. यावेळी मोठा प्रहार. मात्र चेंडू निसटला जातोय. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. खातं खोललं जात आहे सुफियान मार्फत या 2 धावेने. पुढचा चेंडू. यावेळी चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. मात्र चेंडू आडवेपर्यंत आपण बघतोय. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. धावा दाबल करत त्या. तर यावेळी मोठा फटका. प्रहार केला जातो या चेंडू. यावेळी पुन्हा एकदा नोचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा. 1+1 एकूण 2 धावा. धावा दाबोल करत त्या 10 धावा. चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडू मैदानात शिल्लक. यावेळी चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जातो इंटू द गॅप डिक्लेरेशन झोन मध्ये. धावा दाबोल करत त्या 11 धावा. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू पायाला आदलला जातोय. आणि अशा तऱ्हेने पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा दाबोल करत त्या 11 धावा. बिनबाद 11 धावा. नौकार वॉरियर संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. तर स्ट्राइक एंडला आपण बघतोय नरेशाला बघतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू असणार आहे. पहिला चेंडू. यावेळी खराब चेंडू हाताळला गेलाय. वाईटचा इशारा. या अवंतर धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकत आहे. ते म्हणजे 12 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर जर विचार केला मयांक. यावेळी सुरेख चेंडू. यावेळी मात्र बघितलं तर कमबॅक केलं जात आहे गोलंदाज मयांक याने. धावा दाभोलकर जर विचार केला अजूनही स्थिर आहेत फक्त आणि फक्त 12 धावा. आणि यावेळी काय घडतं तर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. पंच किती धावा आहेत? 1च धावा आहे त्या ठिकाणी. 1 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकत आहे फक्त आणि फक्त 13 धावा. यावेळी नोचा इशारा. पंच आपण बघतोय अक्षय पाटील आहे त्या ठिकाणी. 1+1 एकूण 2 धावा. या 2 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकत आहे 15 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत 2. अजूनही 4 चेंडू शिल्लक. दुसरं षटक मैदानात आपण बघतोय. मात्र चेंडू आपण बघितलं तर खाली बसला जातोय. मात्र चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळला गेलाय. चेंडू टाकून झाले ते 3. शेवटचे 3 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. यावेळी मोठा फटका. जर सुफियानाला तुम्ही जर असे चेंडू हाताळला तर नक्कीच 4 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. या 4 धावेने धावफलक पुढे सरकतंय 19. चेंडू टाकून झाले ते 4. आणि यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केला जातोय. सुरेख फटका.
पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर अनिकेत परब यांनी संपर्क साधायचा आहे. अनिकेत परब त्या ठिकाणी आयोजक आम्हाला माहिती देतात की अनिकेत परब यांनी संपर्क साधायचा. तर धावा दाबोलकर आहेत त्या 23 धावा. चेंडू टाकून झाले ते 5. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र सुरेखरित्या खेळून काढलं जात आहे. सुफियानाला माहिती आहे अजूनही 2 षटक शिल्लक आहेत आणि 2 षटकांमध्ये आपण बघतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने हा संघ दिसतोय 24 धावा. यावेळी टॅप केलाय. चेंडू मात्र जालीला लागला जातोय. निर्धाव चेंडू हाताला गेलाय. पहिला चेंडू दुसरा चेंडू. गोलंदाजीवर आपण बघतोय रोहन. यावेळी सुरेख फटका मात्र चांगलं बॅकिंग केलं जाते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला जातोय. धावा आहेत त्या 24 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळी टॅप केलाय. चेंडू इन टू द गॅप. सीमा पर 32 धावा. आणि आपण बघितलं याच कारणास्तव त्याच्या बॅटीतून. यावेळी मात्र पुन्हा एकदा तेच समीकरण पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक घेतली जाते सुफियान मार्फत. जे शेवटचं षटक अजूनही मैदानात आपण बघतोय. रौनक आणि पहिला चेंडू पण बघितलं मोठा प्रहार केला गेला मात्र त्या ठिकाणी विके आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. यावेळी पुन्हा एकदा यावेळी काय घडलंय तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते रोहन मार्फत. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. अजूनही विचार केला तर शेवटचे 4 चेंडू मैदानात शिल्लक. आणि यावेळी टॅप केलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकते. 41 धावा. चेंडू टाकून झाले ते 3. शेवटचे 3 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा टॅप. जर सुफियान याची फलंदाजी बघितली. धन्यवाद डीजे. तर या 4 धावेने धावफलक 45 वर पोहोचले गेले. शेवटचे 2 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. यावेळी टॅप आणि चौकार. बॅक टू बॅक तिसरा. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. आणि टॅप बॅक टू बॅक चौथा चौकार. आणि अशा प्रमाणे आपण बघतोय जर अजून एक चेंडू शिल्लक असता तर नक्कीच आपल्याला 50 पाहायला मिळाली असती. आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर 18 चेंडूमध्ये 49 धावा या सुफियान याने केल्या होत्या. आणि चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात JTC लाईव्हचे डिजिटल स्कोरर रमेश मोरे. धन्यवाद डीजे. आपण बघतोय JTC लाईव्हचे प्रोप्रायटर मृणाल मात्रे या ठिकाणी एन्जॉय करताना दिसत आहेत, मनोरंजन करतायत. तर DJ HM सुरेख गाणी या ठिकाणी त्यांचं जे बॉन्डिंग आहे तर बॉन्डिंग या ठिकाणी आपण बघतोय मृदा आणि DJ या दोघांमध्ये चांगला बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळालंय.
तर या नौकर प्रीमियर लीगमध्ये खरंच खूप मजा आली आहे, कारण की अप्रतिम या ठिकाणी ऑर्गनाईज केलं गेलं आहे. आणि पुढच्या वर्षी तर आपण बघितलं केतन भोईर यांच्या मार्फत ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. प्रतिसाद सुद्धा चांगला भेटला आमच्यापर्यंत. मृणाल सुद्धा या ठिकाणी माहिती पोहोचवत आहेत. चांगलं काम जेटीसीचं आपण जेव्हाही बघितलं तर चांगलं असतं. तर धावा दाभोलकर आहेत त्या 53 आणि 54 धावांचं लक्ष ठेवलं आहे डिस्ट्रॉयर संघ. कशा प्रकारे फलंदाजी करेल नितीन आणि विकी. पहिल्या षटक घेऊन येतो प्रथमेश, ज्याने आजच्या दिवसात सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू असणार आहे आणि पहिला चेंडू थोडासा बघितलं तर खाली बसला जातोय चेंडू आणि चेंडू जातोय निर्धाव स्वरूपात. मेगा फायनलचा सामना आपण बघतोय आणि मेगा फायनल मध्ये सुफियान याच्या फलंदाजीमध्ये 47 धावा. मात्र हा फलंदाज जर विचार केला तर 3 वेळा या ठिकाणी 50 या ठिकाणी वाचली गेली आहे. पुढचा चेंडू यावेळी खराब चेंडू, वाईटचा इशारा. अवंतर धावेने आता मात्र खात्र खोललं जात आहे डिस्ट्रॉयर संघ. 54 धावांचं लक्ष आपण बघतोय. यावेळी सुरेख फटका, चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा आहेत त्या ठिकाणी. 2 धावेने धावफलक पुढे सरकत आहे 3 या धावसंख्येवर. चेंडू आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडू टाकून झालेत. सुरेख गोलंदाजी प्रथमेश मार्फत, कारण की जर बघितलं तर 54 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलं गेलं आहे. मात्र त्या ठिकाणी नितीन आहे, विके आहे, ज्याने विक्रम केला होता 50 धावा ज्यांनी चेस केला होता. तोच हा संघ आपण मैदानात बघतोय. यावेळी नोचा इशारा. या चेंडूवर जर एखादा फटका जर आला असता तर नक्कीच अजूनही चांगल्या धावांमध्ये दिसला असता. मात्र अजूनही नितीन मैदानात आहे, काही घडू शकते मैदानात. धावा दाभोलकर जर विचार केला तर 4 धावा लागल्या. चेंडू टाकून झाले ते 2. अजूनही 4 चेंडू मैदानात शिल्लक. दोन चेंडू 4 धावा. यावेळी खराब चेंडू, वाईटचा इशारा. अवंतर धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकत आहे 5 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत जर विचार केला फक्त आणि फक्त 2. याने फुलटा चेंडू. मात्र यावेळी काय घडलंय तर विकी याला परतावं लागेल. पहिला आद्र बसला जातोय डीजे. नौकर किंग संघ आपण बघतोय, आकाशाला बघतोय. या ठिकाणी मनोरंजन केलं जात आहे. नौकर किंग संघ आपण बघतोय. तर या ठिकाणी पहिला आद्रा बसला गेलाय. विकी या ठिकाणी बाद झालाय धावचिच्च्या रूपाने. यावेळी पुन्हा एकदा नोचा इशारा. चला पंचांशी वादावत करू नका. सकाळपासून आपण बघितलं हे पंच तर एकच धाव आहे त्या ठिकाणी. या एक धावेने धावसंख्या आपण बघितलं तर 6 धावा. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. चेंडू टाकून झाले ते 3 चेंडू 6 धावा. यावेळी सुरेख चेंडू. यावेळी बघितलं होतं नितीन हा थोडासा बाहेर येऊन खेळायचा प्रयत्न करतोय. तर या चेंडूला ऑफ ब्रेक पद्धतीने हाताळला गेलाय तो म्हणजे गोलंदाज प्रथमेश. यावेळी पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय. यावेळी पुन्हा एकदा तेच बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळले गेलेत. तर मात्र शेवटचा चेंडू असणार आहे. धावा दाभोलकर अजूनही विचार केला 6 धावा. यावेळी नोचा इशारा. पंच त्या ठिकाणी आपण बघतो अक्षय पाटील याला एकच चांगले पंच, कारण की सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय हसन शेख आहे, त्यानंतर अक्षय पाटील, सनी, खूप सारे पंच या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण बघतोय. डिजिटल स्कोरर समीश या ठिकाणी आम्हाला चांगली माहिती पोहोचवत आहेत. सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. तर धावा झाल्या तर 7 धावा. अजून एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. नोचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा. अजूनही जर बघितलं तर प्रथमेश याला चांगलं षटक हाताळण्याची संधी होती, मात्र त्यांनी या ठिकाणी नो चेंडू हाताळला गेला. धावा दाभोलकर आहेत त्या 9 धावा. यावेळी मोठा फटका, स्ट्रेट ड्राइव्ह केला जातो इनटू द गॅप. डीजे
in the mix. तर मागच्या षटकामध्ये जर विचार केला प्रथमेश यांनी 12 चेंडू हाताळलेत म्हणजे 2 षटक हे एकट्याने हाताळलेत. सामना 4 षटकांचा आहे तो आता 5 षटकांचा झालाय. 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. 18 चेंडू 41 धावा. धावा बॉल करत त्या 13 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आनंद. पहिल्या चेंडूला या ठिकाणी बघितलं तर त्याला माहिती आहे की नितीन अजूनही मैदानात आहे आणि त्या ठिकाणी गिरीश यांनी एक धाव काढून दिले ते म्हणजे नितीन याला. यावेळी मात्र मोठा आद्रा. यावेळी गडी बाद. नितीन बॅक टू द पवेलियन. डीजे चॅम्प धन्यवाद डीजे. तर त्या ठिकाणी आपण बघतोय मैदानात सुद्धा जल्लोष केला जातोय वॉरियर संघ. कारण की बघितलंय तर धाव बॉलकर 54 धावा लावल्यात. मात्र अजूनही काही होऊ शकतं. मॅच आहे. तर गोलंदाजी मार्कवर आनंद यांनी मोठा हादरा बसवला आपल्या संघासाठी. बघितलं तर नितीन याला बाद केलं. आता मात्र एक धाव. या एक धावेने धाव बॉल पुढे सरकतंय 15 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत 3 चेंडू 15 धावा. गडी बाद झाले ते 2. यावेळी क्षेत्ररक्षक आहे मात्र त्या ठिकाणी काय घडलं तर चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावेने आता मात्र धाव बॉल पुढे सरकत आहे 17 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले ते 4. शेवटचे 2 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. फुलटा चेंडू. यावेळी काय घडतंय तर सुफियान याला पहा की अप्रतिम फलंदाजी. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपण बघतोय सर्व फॉर्मॅट मध्ये हा खेळाडू आज चांगलं काम करताना दिसतोय. यावेळी गिरीश याला बघतोय. चेंडू जातो डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 2 धावा करताना दिसतोय. षटकाची समाप्ती होते दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धाव बॉल करत त्या फक्त आणि फक्त 19 धावा. अजूनही 12 चेंडू 35 धावा. मात्र मोठे फटकावे खेळावे लागतील. डिस्ट्रॉयर संघ यावेळी थोडासा कमी पडताना दिसतो कारण की गोलंदाजीमध्ये जर विचार केला तर खराब गोलंदाजी राहिले. यावेळी पहिल्या चेंडूवर एक धावेने धाव फलक पुढे सरकते 20 या धावसंख्येवर. अजूनही 34 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 34 धावा. तर यावेळी धावचीच्या रूपाने बाद झालाय. या ठिकाणी मृणाल आम्हाला काहीतरी दाखवताना दिसते. यावेळी मजा आली. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय. रौनक येतोय. यावेळी मोठा प्रहार मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जर विचार केला तर सुफियान चांगली गोलंदाजी. चेंडू टाकून झाले ते 3. शेवटचे 3 चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. पण बघतोय यावेळी फुलटा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा मोठे प्रहार केले जात आहेत. तर बाहुबली या ठिकाणी मैदानात आपण बघतोय. चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही शेवटचे 2 चेंडू मैदानात शिल्लक. पुन्हा एकदा मोठा प्रहार. चेंडू जातोय 2 धावा. 2 धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकते 22 या धावसंख्येवर. तर या ठिकाणी षटकाची समाप्ती होते तिसऱ्या. धावा बॉल करत त्या 22 धावा 3 गडी. तर त्या ठिकाणी आपण बघतोय शेवटचं षटक असणार आहे आणि गोलंदाजी मार्कवर दिनेश.
तर चेंडू टाकून दिलं ते एक. यावेळी मात्र अजूनही आपण बघितलं तर चौकाराच्या या ठिकाणी गिरीश या ठिकाणी चांगले प्रयत्न केलेत. क्षेत्ररक्षण जर विचार केला तर अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं. आज जर या नौकार प्रीमियर लीग मध्ये जर चांगलं ज्यांचा संघ असेल तर नौकार वॉरियर्स. अप्रतिम गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण सर्व खेळाडू हे नक्कीच अप्रतिम खेळ करताना दिसलेत. 31 धावांची गरज. 3 चेंडू 31 धावा. यावेळी 6 षटकार आहे. चांगला फटका होता. झाडू शॉट. धन्यवाद डीजे. आता मात्र शेवटचे 2 चेंडू. यावेळी काय झाडू शॉट. शेवटचा चेंडू अजूनही मैदानात शिल्लक. तर 3 धावांची पॅनल्टी लागली गेली आहे. यावेळी मात्र तुम्ही प्रीमियर लीग खेळताय या ठिकाणी नौकार किंग संघ. तुम्ही 3रं बक्षीस मारलंय मात्र एन्जॉय खूप केलाय. थांबायचा. अजून एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू विजयाच्या दिशेने दिसतोय. वॉरियर्स 3 धावांची पॅनल्टी लागली मात्र आणि अशा तऱ्हेने विजय झालाय नौकार वॉरियर्स. नौकार प्रीमियर 2 मानकरी आणि ही स्पर्धा आपल्या नावावर केली. नौकार वॉरियर्स विजयाचे कोई मिल गया, मेरा दिल गया, कोई मिल गया, मैं तो हिल गया, कोई मिल गया, मिल ही गया, मिल ही गया, क्या हुआ है, क्या हूँ. हमारे गेस्ट राजेश भाई जायसवाल जी का आगमन हुआ है. राजेश भाई जायसवाल जी का आगमन हुआ है. प्लीज उनके लिए जोरदार तालियां होनी चाहिए.